टीव्ही सत्यमेव व्रतम। आमच्या हिंदू धर्माचं रक्षण करणारे सगळे सत्तेत आहेत नितेश राणे। मी लहानपणापासून या जत्रेला येतो। या जत्रेमुळे एकंदरीत गाव एकत्र येतो, हे या जत्रेचं वेगळेपण आहे। आमच्या कोकणामध्ये या जत्रेचं आगळं वेगळं आकर्षण आहे। त्यामुळे आमचे मुंबईकर चाकरमानी गावी येतात। एक वेगळं भक्तिमय वातावरण इथं असतं। वर्षानुवर्ष या जत्रेसाठी भाविक लोक राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत असतात। मी सुद्धा न चुकता सालाबाद प्रमाणे आईचं दर्शन घ्यायला आलोय। आईकडे ज्या वेळी काही मागितलं त्यावेळी आईनं भरघोस दिलंय। 2024 वर्षात भराडी देवीनं आमचं राणे कुटुंब असो किंवा भाजप पक्ष असो आम्हाला भरभराटीनं दिलंय। आज आमच्या हिंदू धर्माचं रक्षण करणारे सगळे सत्तेत आहेत। आज आई भराडीचा आशीर्वाद होय। आमच्या धर्माकडे वाईट नजरेनं बघणाऱ्या सर्वांना आईनं घरी नेऊन बसवलंय। त्यामुळे मी आईचा आभार मानण्यासाठी अंगणेवाडीत आलोय। छत्रपती संभाजीराजे संगमेश्वर येथील स्मारकाबद्दल प्रतिक्रिया। याबाबतची सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली आहे। आमचे माजी आमदार प्रमोद जठार हे या प्रकरणी सातत्याने प्रयत्नशील आहे। आम्ही लहानपणापासून दरवर्षी आमच्या इथे येतो। आमच्या कोकणामध्ये या जत्रेंचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे आणि या जत्रेंमुळे एकंदरीत गाव एकत्र येतो। त्याच्यामुळे मुंबईचे आमचे सगळे नातेवाईक आमच्या गावाकडे येतात आणि एक वेगळं भक्तिमय वातावरण त्या गावामध्ये पाहायला मिळतं। अंगणेवाडीची जत्रा ही एक वेगळी आणि एक वेगळं महत्त्व असलेली आमची ही जत्रा आहे। वर्षानुवर्ष इथे भाविक मुंबईकडून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि आम्ही ही सालाबाद प्रमाणे न चुकता आईचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो आहे आणि नतमस्तक झालेलो आहे। काय कारण आईने जेव्हा जेव्हा काय मागितलेलं आहे भरघोस दिलेला आहे, भरभरून दिलेला आहे आणि 2024 वर्ष हा भराडी देवीने आम्हा राणे कुटुंबीय असो, आमचा भारतीय जनता पक्ष असो, आम्हाला सगळ्यांना भरभरून दिलेला आहे। आज आमच्या हिंदू धर्माचं रक्षण करणारे सगळेचे सगळे सत्तेमध्ये आहेत आणि तोच आईचा खरा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे। आमच्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या सगळ्या लोकांना आईने घरी बसवलंय आणि म्हणून आईचा आभार मानण्यासाठी आज या वर्षी मी आलेलो आहे। संगमेश्वरच्या ज्या कसबामध्ये संभाजी महाराजांचं पकडलं महाराज त्या ठिकाणचं स्मारक गेल्या 40 वर्षापासून रखडलेलं आहे। ते स्मारक पूर्ण होण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न आपण त्या दृष्टिकोनातून आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी तिकडे आम्ही ही सगळी माहिती पोहोचवलेली आहे। आमचे माजी आमदार प्रमोद जठारजी ह्या बाबतीमध्ये सातत्याने प्रयत्न करत आहेत। आमचा प्रयत्न आहे की ह्या वर्षी तो पूर्ण जागेचं जे महत्त्व आहे त्याचं परत त्या सगळ्या गोष्टी राज्य सरकार म्हणून आम्ही जेवढं जास्त त्या जागेसाठी करू शकतो ते आमच्यासाठी फार भावनिक जागा आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून आम्ही आमची कारवाई किंवा त्या बाबतीमध्ये हालचाली सुरू करणार आहेत। फक्त शब्दापलीकडे तुम्हाला कृतीतून दिसेल।